नंबर आहे, इतर आणखीन काही चुका केल्या तर याच्यामुळे पुढे भरती प्रक्रियेमध्ये ज्या वेळेस तुमचं सिलेक्शन होण्याची वेळ येईल त्यावेळेस मात्र आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये. यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आलेली आहे. मित्रांनो, फॉर्म अनसर्टिफाय केला तर चालतो का, किंवा अनसर्टिफाय केल्यामुळे काही प्रॉब्लेम येऊ शकतो का, या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. जर तुम्हाला ही माहिती व्यवस्थित भरली तरच पुढे व्यवस्थित होणार आहे, नाही तर चालू परिस्थितीमधून डिस्क्वालिफाय होण्याची वेळ येऊ शकते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू आहे आणि अनेक विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन देखील केलं आहे. परंतु अनेक मित्रांचे काय रजिस्ट्रेशन करत असताना बऱ्याचशा काही ठिकाणी त्यांनी चुका केलेल्या आहेत. त्यामुळे काय झालेलं आहे की आता त्यांना फॉर्म परत अनसर्टिफाय करायची वेळ आलेली आहे. मित्रांनो, फॉर्म अनसर्टिफाय केला तर चालतो का, किंवा अनसर्टिफाय केल्यामुळे काही प्रॉब्लेम येऊ शकतो का, या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही अजूनही फॉर्म भरलेला नसेल, म्हणजे रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, तर हा व्हिडिओ आवर्जून बघा, कारण या व्हिडिओमुळे तुम्हाला नंतर चूक होण्याची वेळ येणार नाही. अगोदरच जी काही माहिती तुम्ही भरणार आहात ती काळजीपूर्वक तपासून कशी भरायची, या संदर्भात कोणती माहिती देणे आवश्यक आहे, ती सगळी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्यापूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीच्या संदर्भात, टीईटी किंवा सीटीईटी यांच्या संदर्भातील सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि माहिती या चॅनलच्या माध्यमातून मिळत जाईल. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. बघा मित्रांनो, रजिस्ट्रेशन म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशनची ही जी प्रक्रिया आहे, याच्यामध्ये आपल्याला आपली काय करायची आहे, वैयक्तिक माहिती, त्याच्यानंतर आपली शैक्षणिक माहिती, व्यावसायिक माहिती, त्याच्यानंतर टीईटी, सीटीईटी यांची माहिती आपल्याला याच्यामध्ये नोंदवायची आहे. एकदा काही माहिती आपण यामध्ये नोंदवली तर हीच माहिती तुम्हाला पुढे शिक्षक भरतीच्या विविध टप्प्यावर लागू पडणार आहे. आणि जर आपण यामध्ये काही चूक केली असेल, किंवा बघा आता या ठिकाणी समजा आता तुमची शैक्षणिक पात्रता आहे किंवा व्यावसायिक पात्रता आहे, हे नोंदवत असताना तुम्ही एखादा विषय चुकीचा निवडला आहे की नाही, एखादं माध्यम चुकीचं टाकलं, तुम्ही जर आपल्या डॉक्युमेंटमध्ये एखादा त्याचं जे शैक्षणिक वर्ष आहे, त्याचा सिरियल नंबर आहे, इतर आणखीन काही चुका केल्या तर याच्यामुळे पुढे भरती प्रक्रियेमध्ये ज्या वेळेस तुमचं सिलेक्शन होण्याची वेळ येईल त्यावेळेस मात्र आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये. यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा काय आहे की आपल्याला हे जे रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला माहितच आहे mahateachersrecruitment.org.in या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची. तिथे आल्याच्या नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करत असताना TIIT म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचा काय रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. ते टाकल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची काय होईल, रजिस्ट्रेशन होईल, आधार व्हेरीफाईड करायचं आहे आणि त्याच्यानंतर OTP तुम्हाला टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर तुम्ही ज्यावेळेस तुमची माहिती भरत असणार आहे त्यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती द्यायची आहे. वैयक्तिक माहिती देत असताना तुम्हाला तुमचा ऍड्रेस आणि सर्वात महत्वाचा म्हणजे मोबाईल नंबर, तुमचा जो रेग्युलर चालू असलेला मोबाईल नंबर आहे, ईमेल ऍड्रेस आहे, ते व्यवस्थित टाकायचे आहेत. त्याच्यावरच तुम्हाला इथून पुढची फर्दर इन्फॉर्मेशन ही येत राहणार आहे. तुम्हाला ज्यावेळेस प्राधान्यक्रम नोंदवायचा आहे त्यावेळेस तुम्हाला मेसेज देखील याच मोबाईल नंबरवर येईल, याच ईमेल आयडीवर येणार आहे. पुढे जॉईनिंग संदर्भात देखील काही जर असेल तर त्या देखील अपडेट तुम्हाला मोबाईल आणि ईमेलच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे वैयक्तिक माहिती, जे तुमचं नाव आहे, मॅट्रिक्युलेशन जे काही सर्टिफिकेट्स आहेत त्यांच्या नुसारच तुम्हाला तुमचे माहिती भरायची आहे. ज्या अभियोग्यता धारकांच्या नावामध्ये बदल आहे त्यांनी त्या संदर्भात त्या ठिकाणी पुरावा देखील जोडायचा आहे, जसे की मॅरेज सर्टिफिकेट वगैरे तिथे मागितलं तर तुम्ही लावू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ज्या कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म भरणार आहात ती कॅटेगरी तुम्हाला व्यवस्थित सिलेक्ट करायची आहे. तुमची ओपन असेल तर ओपन जनरल मधून फॉर्म भरू शकता, तुम्ही ओबीसी असाल तर ओबीसी, SC/BC अशा ज्या काही तुमच्या कॅटेगरी आहेत त्याचं तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं आणि नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट असणं. आता याच्या संदर्भात तुम्हाला जी तारीख दिलेली आहे ती 14 मे 2025 अशी तारीख देण्यात आलेली आहे. त्याच्यापर्यंतचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत
तेच डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी भरायचे आहेत. आणि हे सगळं कास्ट सर्टिफिकेट आणि एनसीएलच्या बाबतीत आहे. त्याच्या बाबतीत आणखीन काही नवीन अपडेट आली तर ती तुम्हाला कळवण्यात येईल. आता बघा, समांतर आरक्षण. बघा, आता तुम्ही जर महिला कॅटेगरी मधून फॉर्म भरत असाल तर महिला रिझर्वेशन तुम्हाला मिळालं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय असणं, डोमेशियल सर्टिफिकेट आणि दुसरं आहे नॉन क्रिमी लेयर. ह्या 2 गोष्टी तुम्हाला त्या त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहेत. मग तुम्हाला डोमेसियल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. डोमेसियल सर्टिफिकेटची काही डेट नसते ना मित्रांनो. डोमेसियल सर्टिफिकेट एकदा काढलं की ते आयुष्यभरासाठी व्हॅलिड असते. ते जुनं असेल तरी चालते, नवीन असेल तरी चालते, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. एनसीएल संदर्भात मात्र काय दिलेली, डेट दिलेली आहे. हे देखील समांतर आरक्षण मध्ये तुम्ही फिजिकली हँडिकॅप असाल, कोणी प्रकल्पग्रस्त असेल, कोणी अनाथ असेल, कोणी खेळाडू असेल, तर हे आपले डॉक्युमेंट्स यामध्ये अपलोड नक्की करा, ज्याच्यामुळे तुम्हाला त्यामधलं रिझर्वेशन मिळणार आहे. इतर तपशील तुम्हाला त्या संदर्भात जर काही विचारलं गेलेलं आहे, जसं की तुम्ही सीमावर्ती भागामधील महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील उमेदवार आहात का, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा आहे का, 1994चे निवडणूक कर्मचारी आहेत का, स्वातंत्र्य सैनिक आहेत का, किंवा 1991चे जनगणना कर्मचारी आहेत का, अशी माहिती विचारली जाते. ती इतर तपशील तुम्हाला यस नो करायचा आहे. पुढे काय करायचं आहे, आपली शैक्षणिक माहिती भरत असताना तुम्हाला तुमचे जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे त्यामध्ये तुम्हाला समजा एसएससी आहे, एसएससी ची जी काही तुमचं माध्यम आहे कोणतं होतं, इंग्रजी माध्यम होतं का मराठी होतं, त्याच्यानंतर राज्य, विद्यापीठ, निकालाचा दिनांक टाकायचा आहे, गुण टाकायचे आहेत, त्याच्यानंतर उत्तीर्ण कोणत्या श्रेणीमधून झालेला आहे ते टाकावं लागणार आहे, मुख्य विषय काय आहे तो टाकायचा आहे. आता 10वीचे मुख्य विषय तुम्ही मेन सब्जेक्ट टाकून शकता, जसे की मराठी आहे, काही भाषा आहेत है ना, इंग्लिश, हिंदी. त्याच्यानंतर 12th स्टँडर्ड, आता 12वी मध्ये कोणाचा आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स जी काही फॅकल्टी असेल ती निवडायची आहे, माध्यम. त्याच्यानंतर परत युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर कोणत्या वर्षी तुम्ही पास झालात, पर्सेंटेज किती आहे, डिव्हिजन, आता फर्स्ट क्लासमध्ये, सेकंड क्लासमध्ये जे काही तुमचं डिव्हिजन असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. आणि त्यातले जे मेन सब्जेक्ट आहेत, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मेन सब्जेक्ट विचारले गेलेले आहेत. तर 12वीसाठी तुमचे जे काही मेन सब्जेक्ट होते ते तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. आता ग्रॅज्युएशन आहे, ग्रॅज्युएशन तुमचं BA आहे का BSc आहे की BCom आहे यामधलं तुम्ही पाहू शकता. माध्यम, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी मेन्शन करायची, कोणत्या वर्षी पास झालात, पर्सेंटेज आणि ते डिव्हिजन वगैरे टाकायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशनचे मेन सब्जेक्ट टाकायचे आहेत. आता ग्रॅज्युएशनचे मेन सब्जेक्ट जे तुम्हाला बघा तुमच्या फायनल इयरच्या मार्कशीटमध्ये होते आणि जे काही गौण विषय आहेत ते वगळून तुम्हाला मेन सब्जेक्ट त्यामध्ये मेन्शन करायचे. जर समजा तुम्ही बॅचलर ऑफ आर्ट्स असाल तर त्यामध्ये इंग्रजी आणि मराठी ह्या काय भाषा आहेत ह्या तर 3ही वर्षाला तुम्हाला होत्याच. जर तुमच्या शेवटच्या वर्षाला तुम्हाला आणखीन 3 मेन सब्जेक्ट असतील, जसे की संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये 5च्या 5ही सब्जेक्ट जे असतात ते रेग्युलरली 3ही वर्षासाठी असतात. मग त्यापैकी तुम्ही तुमचे जे भाषा विषय आहेत ते सोडून बाकीचे विषय त्यामध्ये मेन्शन करू शकता. जसे भाषा मराठी तुम्ही मेन्शन करू शकता किंवा सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थशास्त्र असेल असे विषय त्यामध्ये टाकू शकता. ज्या विद्यार्थ्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये देखील तुम्ही जे काही तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्याचं मीडियम आहे, युनिव्हर्सिटी आहे, त्याच्यानंतर पासिंग इयर आहे, पर्सेंटेज, डिव्हिजन आणि मेन सब्जेक्ट ते तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला लँग्वेज स्टडीड इन HSC म्हणजे तुम्हाला 12वीमध्ये कोणत्या भाषा शिकलेल्या आहात, त्याच्यामध्ये बंगाली भाषा घेतली होती का, तेलुगू भाषा, सिंधी भाषा, तर यस नोच्या फॉर्मॅटमध्येच आहे. मोस्टली तुमचे मराठी भाषा असेल तर तुम्ही त्यालाच वर यस होणार आहे, बाकी ठिकाणी तर नोच येणार आहे. आता पुढची जी आहे ती आहे व्यावसायिक अर्हता. बघा या ठिकाणी व्यावसायिक अर्हता म्हणजे या ठिकाणी तुम्ही तुमची जी डिग्री आहे किंवा डिप्लोमा कोर्स आहे तो कोणता कंप्लीट केलेला आहे ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. जर तुम्ही डिप्लोमा म्हणजे DED डिप्लोमा इन एज्युकेशन, शिक्षणशास्त्र पदविका ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, म्हणजे DED असेल तर त्या DEDचे डिटेल्स द्यायचे, जसं की माध्यम कोणतं होतं, कोणतं राज्य आहे, त्याच्यानंतर
त्याचं जे काही बोर्ड आहे ते कोणतं आहे, त्याचा निकालाचा दिनांक काय होता आणि त्याचे पर्सेंटेज शेवटी टाकायचे आहे. याच्या व्यतिरिक्त तुमची व्यावसायिक अर्हता, याच्यामध्ये तुम्ही कम्प्युटर लिटरसी संदर्भात असेल नसेल तर ते टाकू शकता. तुमचं बीएड असेल तर बीएड संदर्भात माहिती द्यायची, एमएड असेल तर एमएड संदर्भात माहिती देणं आवश्यक आहे. ही व्यावसायिक अर्हता तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायची आहे. त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा आहे की तुम्ही टीईटी पात्र आहात का, वेदर यू आर क्वालिफाईड टीईटी और सीटीईटी. जर तुम्ही टीईटी क्वालिफाईड असाल तर तुम्हाला टीईटी होय करायचा आणि मग नंतर टीईटीची माहिती भरायची. जसं की पेपर 1 आहे, पेपर 1 नुसार तुमचा डाटा त्या ठिकाणी आलेला असणार आहे. ठीक आहे, तो डाटा तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यामध्ये तुमचं नाव येते, त्याच्यानंतर टीईटीचा जो तुमचा रोल नंबर आहे तो टाकायचा आहे आणि त्याचे शेकडा गुण म्हणजे पर्सेंटेजमध्ये मार्क्स टाकायचे आहेत. तिथे मागच्या वर्षी असं झालं होतं की बऱ्याच मुलांनी काय केलेलं आहे की त्यांचे शेकडा गुणच्या ऐवजी प्राप्त गुणच टाकलेले, म्हणजे ऑप्टेन मार्क टाकले आणि पर्सेंटेजमध्ये मार्क न टाकल्यामुळे काय झालं की त्यांना फॉर्म सेल्फ सर्टिफाय करून नंतर अनसर्टिफाय करणं पडलं. आणि हे अनसर्टिफाय किती वेळा करता येते हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. बरं, मग आता टीईटीचे डिटेल्स टाकत असताना काय काय लक्षात घ्यायचं आहे. तुमचं तिथे नाव, तुम्हाला मिळालेले शेकडा गुण टाकायचे आहेत, मार्क्स टाकायचे आहेत का नाही, तिथे शेकडा गुण विचारले, तुमचा रोल नंबर येणार आहे, पासिंग इयर आणि बस क्वालिफाईड आहे की नाही. पेपर 1 पेपर 2 जसं पेपर 1चं आहे तसंच पेपर 2चं असणार आहे. फक्त पेपर 2 मध्ये काय प्रश्न फरक आहे तर तिथे तुम्ही मॅथ सायन्स घेतलेलं होतं की सोशल सायन्स घेतलेलं होतं हे तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित निवडायचं आहे. आलं की लक्षात. पेपर 2 मध्ये जर तुम्ही मॅथ सायन्स घेतलेलं असेल तर मॅथ सायन्स संदर्भात तुम्हाला तिथे ऑप्शन येतो आणि जर तुम्ही सोशल सायन्स घेतलं असेल तर त्या संदर्भात माहिती भरायची आहे. मग परत रोल नंबर, त्याचे जे पर्सेंटेज आहेत आणि पासिंग इयर आहे ते तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे. आता जसं टीईटीचं होतं तर तुम्ही सीटीईटी देखील क्वालिफाईड असाल. समजा टीईटी तर पात्र आहे, तुम्ही पेपर 1 पेपर 2 दोन्ही पास आहेत, पण सीटीईटी देखील पास आहे. कोणाचं होऊ शकते टीईटी पास नसेल पण सीटीईटी असेल, मग तुम्ही सीटीईटीची माहिती भरू शकता. तर सीटीईटीच्या संदर्भात देखील तेच पुन्हा माहिती तशाच प्रकारची आहे. पेपर 1 मध्ये तुम्ही क्वालिफाईड आहात का तर तुम्हाला यस करावं लागणार आहे आणि यस केल्याच्या नंतर पुढचे जे आहे ऑप्शन आहेत ते येतात. कोणत्या वर्षी कोणत्या महिन्यात तुम्ही सीटीईटी पास झालेले आहेत, पर्सेंटेजमध्ये मार्क्स विचारलेले असणार तर ते तुम्हाला मार्क्स त्या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत. आणि मॅथ सायन्स होतं की सोशल सायन्स होतं पेपर 2चा, जेव्हा पेपर 2 माहिती भरणार आहे तुम्ही त्यावेळेस तुम्हाला वैकल्पिक विषयाची माहिती द्यायची असते आणि पेपर 1 साठी तर कंपल्सरी विषय सगळ्यांनाच होते. समजलं. ही झाली टीईटीची महत्वपूर्ण माहिती. याच्यामध्ये चुका करू नका, कारण हे भरत असताना याच्या बेसवरच तुमचं काय झालेलं आहे, टीईटीच्या बेसवरच तुम्ही टेट परीक्षा दिलेली आहे आणि टीईटी पात्र असणारेच शिक्षक भरतीमध्ये काय पुढे जाऊ शकणार आहेत, आहे की नाही. त्याच्यामुळे टीईटीच्या सर्टिफिकेट नुसार माहिती व्यवस्थित भरायची आहे. त्याचे पीडीएफ सगळ्यांचे जे काय ते आपल्याला नंतर शेवटी अपलोड करायचे असतात. आता समजा तुमची टीईटीची माहिती सीटीईटीची माहिती भरून झाली तर शेवटी काय तुम्हाला ही जी भरलेली माहिती आहे ती पहिल्यापासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक 2 वेळा वाचा, 3 वेळा वाचा. ठीक आहे, आणि खात्री करायची आहे. भरत असतानाच काळजीपूर्वक भरायचे आहे, भरल्याच्या नंतर पुन्हा एकदा खात्री करायची आहे. कन्फर्म खात्री झाली. याच्यामध्ये काय बघायचं आहे तर भरलेले वर्ष बघायचे आहे. ग्रॅज्युएशन झालेलं आहे का, त्याच्यानंतर तुम्ही डिग्री किंवा डिप्लोमा त्याच्यामध्ये मेन्शन केला आहे का, त्याचे मुख्य विषय कोणते होते हे पाहणं आवश्यक आहे. ते मुख्य विषय तुम्ही निवडले त्याच्यानुसारच पुढे ज्या काही जागा निघणार आहे त्या माध्यम निहाय, माध्यम व्यवस्थित टाकले गेलेले आहे का परीक्षेचं, है ना, जे काही तुमचं माध्यम होतं ते तुम्ही व्यवस्थित टाकलं तर त्याच माध्यमाच्या शाळा तुम्हाला पुढे येणार आहेत. प्राधान्यक्रम द्यायला, प्राधान्यक्रम लॉक करायला, प्राधान्यक्रम जनरेट करायला या प्रक्रिया आपल्याला पुढे करायच्या असतात. मग ते करत असताना तुम्हाला हे जर माहिती बरोबर असेल तरच तुम्हाला ते प्राधान्यक्रम येतात, नाहीतर तुमची शैक्षणिक अर्हता, व्यावसायिक अर्हता ही वेगळी असेल तर तुम्हाला वेगळ्याच जागा येतील आणि मग तुम्हाला त्याच्यानुसारच प्राधान्यक्रम जनरेट करून त्यांना असाइन करावं लागणार आहे. असाइन केल्याच्या नंतर लॉक करावं लागणार आहे
लॉक केल्याच्या नंतर तुम्हाला त्यामधल्या शाळा येतील. तुमच्या टेटच्या स्कोअरनुसार तुमचं त्यासाठी सिलेक्शन होईल. मग हे सगळं जर तुम्हाला ही माहिती व्यवस्थित भरली तरच पुढे व्यवस्थित होणार आहे, नाही तर चालू परिस्थितीमधून डिस्क्वालिफाय होण्याची वेळ येऊ शकते. त्याच्यामुळे काळजीपूर्वक माहिती भरायची आहे. बिलकुल व्हिडिओला स्किप करू नका, काळजीपूर्वक माहिती भरा. हे भरल्याच्या नंतर आता फॉर्म शेवटी सर्टिफाय करायचा आहे आणि फॉर्म सर्टिफाय केल्याच्या नंतर त्याच्यावर तुम्हाला वॉटरमार्क येत असतो. बघ तुमचा वॉटरमार्क बघा तुम्ही इथे, मी एक तुम्हाला स्क्रीनशॉट पण दाखवतो किंवा आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा तुम्ही व्हिडिओच्या, तिथे तुम्हाला टेलिग्रामचं चॅनल दिसेल, त्यामध्ये देखील तुम्हाला याची एक प्रत टाकतो, ते तुम्ही बघू शकता. सेल्फ सर्टिफाईड झाल्याचं नंतर तिथे वॉटरमार्क दिसणार आहे. त्याच्यानंतरच आपली खात्री झाली पाहिजे की आपला फॉर्म व्यवस्थित सेल्फ सर्टिफाय झालेला आहे. त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे, हार्ड कॉपी देखील काढून घ्यायची आहे आणि PDF देखील डाउनलोड करून मोबाईलमध्ये किंवा इतर ठिकाणी सेव्ह करून ठेवायची आहे. हे तर झालं फॉर्म भरत असताना. पण आता अनेक मित्रांचं जे काही म्हणणं आहे की सर आम्ही आमचा फॉर्म रजिस्ट्रेशन केलाय, माहिती भरलेली आहे, पण आता आम्हाला कुठंतरी यामध्ये जसं की आमचं रिझर्वेशनमध्ये आम्ही घाई गडबडीत आहे ना OBC सिलेक्ट केलं नाही किंवा कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलं नाही, NCL आहे, NCLच्या बाबतीत काहीतरी मिस्टेक झालेली आहे. तर ज्या मेजर मिस्टेक्स आहेत है ना, त्या संदर्भात तुम्हाला फॉर्म अनसर्टिफाय करायला हरकत नाही. तुम्ही तुमचा फॉर्म सर्टिफायच्या नंतर अनसर्टिफाय करू शकता. होय, तुम्ही फॉर्म अनसर्टिफाय करू शकता, पण याला अनेक वेळा अनसर्टिफाय करू नका. अनेक वेळा करायचंय का नाही, एकदाच करा. आणि हे आता किती वेळा करू शकतात तर याची तुम्हाला मर्यादा सध्या तरी काही दिलेली नाहीये. त्याच्या संदर्भात मर्यादा असत्या तर त्यांनी सूचना देखील दिलेली असती. मागच्या वेळेस काय झालं की 3 वेळा फक्त तुम्हाला अनसर्टिफाय करण्यासाठी संधी होत्या. किती संधी होत्या? 3 टाइम संधी होत्या. पण अनसर्टिफाय केल्याच्या नंतर देखील जर तुम्हाला याच्यामध्ये अडचण येऊ द्यायची नसेल तर काळजीपूर्वक सुरुवातीलाच माहिती भरणं आवश्यक आहे. आणि जास्तीत जास्त एखाद्या वेळेस तुम्ही अनसर्टिफाय करून परत त्याला सर्टिफाय केल्याची खात्री करा. सर्टिफाय झाल्याचं त्या ठिकाणी काय ते तुम्हाला तिथे वॉटरमार्क येतो, तो वॉटरमार्क तुम्हाला चेक करायचा आहे. वॉटरमार्क चेक करायचा आहे आणि तसा तुम्हाला तिथे मेसेज देखील येईल की सक्सेसफुली सर्टिफाईड झाल्याचा. त्यावेळेसच तुमची खातर जमा करायची आहे. जर समजा तुम्ही अनसर्टिफाय फॉर्म केलेला असेल आणि अनसर्टिफाय करून तुम्ही सर्टिफाय करायसाठी विसरला तर ही तुमची या संदर्भातली सगळ्यात मोठी चूक होणार आहे. त्याच्यामुळे पुढील भविष्यकालीन जी काही भरती प्रक्रिया आहे त्याच्यामधून तुम्ही टोटली बाद होणार आहेत. आणि जर हे असं होऊ द्यायचं नसेल तर काळजीपूर्वक फॉर्म भरणे, माहिती व्यवस्थित भरणे आणि फॉर्म सर्टिफाय करणे आवश्यक आहे. मित्रांनो, आशा आहे तुम्हाला या सर्व माहिती समजली असेल. त्याच्यामुळे इतर कुठल्याही घाबरून जाण्याची परिस्थिती या ठिकाणी तर काही दिसून येत नाहीये. त्यामुळे आपला फॉर्म आणि ही जी काही माहिती आहे व्यवस्थित भरा. फॉर्म म्हणजे रजिस्ट्रेशन जे आहे ते व्यवस्थित करा असं मी तुम्हाला वारंवार सांगत आहे. आणि त्याच्यानंतर सर्टिफाय करायचं आहे आणि सर्टिफाय झाल्याच्या नंतर आपला जो डाटा आहे तो काय होईल, पोर्टलला, पवित्र पोर्टलला व्यवस्थित असा सेव्ह होईल आणि तुम्ही या भरती प्रक्रियेमध्ये पुढे जाल. आशा आहे तुम्हाला ही माहिती समजली असेल, व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पवित्र पोर्टलच्या संदर्भात शिक्षक भरती, TET, CTET अशा विविध टॉपिक विषयी माहिती आणि अपडेट्स मिळत जातील. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू सो मच.